अनेक वर्षापासून गोंदियाला येण्याची इच्छा होती, परंतु डॉर्फ केटल जंगल कप आणि डॉर्फ केटल मँगो कप याची सुरुवात झाल्यानंतर ही इच्छा खूपच प्रबळ झाली आणि आज आम्ही गोंदियामध्ये आहोत। जवळपास 40-43 डिग्री सेल्सिअस तापमान आहे, परंतु इकडची हिरवळ येथील लोकांनी आबादित ठेवलेली आहे। याचं फार मोठं श्रेय या लोकांना जातंय आणि याची एक पुन्हा जाणीव होते की गोंदियाला विदर्भाचे फुफ्फुस का म्हटले जातात। गोंदियाच्या माणसांमध्ये एक सरळपणा, साधेपणा, प्रामाणिकपणा आणि चिकाटी यांचा एक मिलाप फार उत्कृष्ट झालेला आहे। जशी जशी आमच्या टीमने इकडे सुरुवात केली, त्यामध्ये आमची सप्रेमची मंडळी आहेत, नवदृष्टीची आहेत, विशेष करून इकडे हर्षवर्धन, चेतन, हिमांशु, राहुल, त्याचप्रमाणे हटवार यांच्यासारखी जी सक्रिय ग्रामसेवक मंडळी आहेत, हेही अत्यंत मनापासून कामं करतायत आणि त्यामुळे इकडे एक नंदनवन घडण्याची दाट शक्यता वाटत आहे। प्रत्येक गावात जवळपास 1000 आंबे दिलेले आहेत आणि ह्या आंबेबागेतून मला वाटतं येत्या 4 वर्षात 25 ते 30 लाखाचं किमान उत्पन्न निर्माण होईल। ज्यावेळेस आमची टीम इकडे आली त्यावेळेस इकडच्या ज्या जमिनी पडीक होत्या त्याचा कोणताही वापर होत नव्हता। जवळपास स्वातंत्र्यानंतर त्या जमिनीकडे कोणी त्या दृष्टीने बघितलं नव्हतं। त्या दृष्टीने लोकांची बघण्याची सुरुवात झाली आणि ह्या जमिनी आंबा लागवडीखाली आल्यात। मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग ह्या गोंदियामध्ये मला बघावयास मिळाला आहे। झाडाच्या काळजीच्या बाबतीत अगदी आपल्याला चिपको आंदोलनाची आठवण करून देण्यासारखं ह्या महिलांचं कार्य आहे आणि तसंच पुरुषांचा सहभाग देखील हा महिलांचा आदर करणारा आहे। त्यांना महिलांना स्वातंत्र्य इकडे दिले गेलेलं मला जास्त जाणवतंय आणि विशेष करून महिला ह्या नुसत्या नामधारी सरपंच नाही आहेत इकडे, तर कार्य करणाऱ्या सरपंच आहेत, फ्रंटला राहून काम करतायत, इतर महिलांनाही सक्षम करत आहेत आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अत्यंत जोमाने काम करत आहेत। पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, यांचे सर्व जे काही मोठे पदाधिकारी आहेत हे देखील गाव पातळीवर येऊन लोकांचा विश्वास वाढवत आहेत। बऱ्याचशा गावांनी इकडे ॲग्रो टुरिझमचा चांगलं नियोजन सुरू केलेलं आहे, कामं सुरू केलेली आहेत। आजही आम्ही 2-3 गावांना इकडे भेटी दिलेल्या आहेत, तर त्या गावांनी खूप सुंदर प्रकल्प सुरू केलेले आहेत। तर आमचे तज्ज्ञ मंडळी या कामामध्ये त्यांना सहकार्य करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत। तर गोंदिया येत्या ह्या 4-5 वर्षात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मार्गदर्शक ठरेल अशी आशा आहे। लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान हाच आमचा खरा आनंद आहे।